नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. PM नरेंद्र मोदी यांचं शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. देशात सध्या हवामान बदलामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचं प्रमाण वाढलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांसाठी 109 उच्च उत्पन्न देणारे वाणे जाहीर केले असून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी ही वाणे असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर या ठिकाणी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत नैसर्गिक शेतीसह सेंद्रिय अन्नाच्या वाढत्या गरजेवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. 61 पिकासाठी 109 वाणांची या ठिकाणी शिफारस करण्यात आलेली आहे. आता कोणत्या पिकांचा समावेश होईल ते पाहूया. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 61 पिकांच्या 109 जातीमध्ये 34 शेतातील पिके आणि 27 बागायती पिकांचा समावेश आहे. शेतातील पिकांमध्ये बाजरी, चारा पिके, तेलबिया, कडधान्य, ऊस, कापूस, फायबर आणि इतर संभाव्य पिकासह विविध तृणधान्याचे बियाणे सोडण्यात आले. बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे, भाजीपाला पिके, लावणी पिके, कंद पिके, मसाला, फुले व औषधी पिके या ठिकाणी सोडण्यात आली आहे. तर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचा रोडमॅप. उत्पादन वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, शेतीमालाला रास्त भाव देणे, नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाची भरपाई, शेतीचे वैविध्यीकरण. केवळ पारंपरिक पिकच नव्हे तर फळे, फुले, औषधे, मधमाशी पालन, मूल्यवर्धन, विविध गोष्टी बनवणे, कच्च्या मालापासून आणि नैसर्गिक शेती. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही या 6 आयामावर सतत काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर तृणधान्याच्या 23 जाती, तांदळाच्या 9, गहू 2, बार्ली 1, मका 6, ज्वारी 1, बाजरी 1, नाचणी 1, चिना 1, सांबा 1, तूर 2, हरभरा 2, 3 मसूर, 1 वाटाणा, 2 मूग, एकूण 7 प्रकारच्या तेलबिया, चाऱ्याच्या 7 जाती, ऊसाच्या 7 जाती, कापूस 5, ताग 1, बागायतीच्या 40 जातीचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.